शुभ प्रभात. आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आपल्या लाडक्या बाप्पाला नमन करून. तर नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साईराज सोटेकर. आणि आजचा ब्लॉग खास आहे कारण हा ब्लॉग आहे माझ्या बहिणीच्या हळदीचा आणि लग्नाचा, चित्रा सोटेकरीचा. तर बघूया आजच्या या ब्लॉगमध्ये काय काय धमाल मजा येणार आहे ती. तर स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आपल्या फॅमिलीमध्ये. जे कोणी हा ब्लॉग बघतायत नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे हळद आणि आता आपण आहोत रेवदंड्यामध्ये. हा हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या आहे लग्न आणि हळदीला लग्नाला जर खालूबाजा नसेल तर त्याची मजाच नाही. तर आता आपण इथे बघतोय की जागेवाल्याचा मानपान दिला जातो आणि कोणतेही शुभ कार्य असेल सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं, त्यानंतर गावामध्ये जागेवाल्याचा मानपान दिला जातो. तर ही आहे गावाची बेशी आणि ते जागेवाल्याचा मानपान देऊन त्यानंतर होळीचा मान देखील दिला जाणार आहे. तुम्ही बघताय गावामध्ये खालूबाजा असेल तर त्याची मजा काहीतरी वेगळीच असते. आणि आत्या, काकू, वहिनी आणि या सगळ्या बहिणी आणि माझी मिसेस देखील याच्यामध्ये या खूप एन्जॉय करताना तुम्हाला आता दिसणार आहेत. बघताय तुम्ही खूप एन्जॉय करता. आणि खालूबाजाची ही जी परंपरा आहे ती आता आपल्याला गावामध्ये क्वचितच काही ठिकाणी बघायला मिळते. आणि आता ही पूर्वीची जी पिढी आहे त्यांच्यानंतर खालूबाजा गावामध्ये बघायला मिळेल की नाही हे देखील एक वेगळी शंकाच आहे. पण बाजाचा आनंद घेताना सगळे दिसतंय तुम्हाला. खालूबाजा नसेल ना तर हळदीची आणि लग्नाची मजाच नाही वाटत. आणि ही माझी बायको श्रावी, माझी मोठी आई, मोठी काकी यांच्यासोबत एन्जॉय करताना दिसते. आता आम्ही निघालो पुन्हा एकदा मांडवामध्ये घराच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा मांडवाच्या इथून पुढे आपली काही घरं आहेत त्या घरांमध्ये देवांचं दर्शन आहे ते घ्यायला लागतं. ते दर्शन आता घेताना आपण बघतोय. तर हे आहे श्री देव खंडोबा यांचं मंदिर. गावातलं हे मोठं मंदिर आहे. त्याचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. आणि खंडोबाचं दर्शन घेऊन त्यानंतर श्रीदेवी एकविरा आणि गणपती बाप्पा आणि बजरंगबली यांचं देखील दर्शन. तर पुन्हा एकदा धमाल सुरू झालेली आहे. श्रावी, नमिता वहिनी, यशवंता आणि सुरेखा काकू त्यांच्या जोडीला भारतीय रूप पण असते आणि होती ती. एका साईडला नवरीची धाकधूक सुरू आहे आणि एका साईडला या सगळ्या एन्जॉय करतात. पण सगळ्यांनी खूप धमाल केली आणि मन भरून खाली बाजावर जातात. तर गाईज आता तुम्हाला खरी मजा येणार आहे. आणि आता इथे दानपट्टा फिरवला जाणार आहे आणि दानपट्ट्यामध्ये काठी आहे आणि ही आहे सुरेखा काकू. ही एन्जॉय करते आता. दानपट्टा फिरवते तुम्ही बघताय.
आणि गावातल्या अशा बऱ्याचशा हौशी कलाकार आहेत ज्यांना मजा कशी करायची हे सांगायची गरज लागत नाही. आता सूर्यकांतीनंतर आमच्या घरातला कलाकार आहे जो किती दाबून राहिला तरी शेवटी पाऊस मजा करायला मागे पुढे बघत नाही. पहिले स्वतःचा किती त्रास झाला. सुवर्ण काकू, पाऊस मजा करायची असेल तर ती अजिबात मागे पुढे बघत नाही. सगळ्या हौशीत सगळ्या कार्यक्रमात हौशीने पुढे असते. तर इथे तुम्हाला दिसते की श्रावी किती एन्जॉय करते. सगळ्यांमध्ये पूर्ण मिक्स झालेली होती आणि सगळ्याजण तिला ओळखतात. आणि आता आम्ही पुन्हा एकदा मांडवामध्ये परत आलेलो आहोत नवरीला घेऊन. आणि आमची चित्रा भरपूर घाबरलेली होती. माइक मागना घे आत्या, माइक मागना घे, माइक मागना घे. तर अशा प्रकारे हळद लावली जाते आणि हळद लावताना देखील भरपूर गाणी बोलली जातात. आणि ही गाणी बोलताना नक्कीच रडायला देखील येतं आणि मन भरून येतं. आणि तितकीच मस्ती ही बघा अशी केली जाते. आमची नमिता बहिणी आणि इतर सगळ्याजणी म्हणजे या मॅचिंगच्या साड्या असतात त्या हळदीने अक्षरशः भरतात. एवढी मजा मस्ती केली जाते. तुम्ही बघताय की हळदीला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आहे आणि माझी बायको, वहिनी, आत्या, काकी सगळीजणं खूप एन्जॉय करत आहेत. सकाळपासून ही धमाल मजा मस्ती यांची चालू आहे आणि मी शूटच करत होतो. तुम्ही बघताय अजून भरपूर पुढे मजा आहे, आपण बघूया.
तर आता आपण बघतोय की पीठ पाठवाया बोलवाया हा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये आम्ही दोघेही तोंडामध्ये पाणी घेऊन गप्पपणे हे पीठ मळतोय आणि हे करताना खूप मजा येते आणि गाणी बोलली जातात. प्रत्येक गाण्याचा अर्थ आहे, प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी वेगळी गंमत आहे आणि ते खरंच हे करताना कळतं आपल्याला. आणि ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे, ती आम्ही पुढे नक्कीच घेऊन जाणार आहोत. फक्त ही गाणी आहेत ती आत्ता जशा या आत्या ताई काकी वगैरे सगळे म्हणत आहेत त्याचप्रमाणे ही गाणी पुढे देखील कंटिन्यू झाली पाहिजे, सगळ्यांना यायला हवेत. तर खरंच अजून खूप भारी वाटेल. तर गाईज आता तुम्ही बघितलं की पीठ पाठवायला बोलवण्याचा हा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये मी आणि गणराज आम्ही दोघेही पीठ मळत होतो आणि माझी आत्या ताई काकी वगैरे सगळी ही गाणी बोलत होती. आणि आत्ता सुरू झालं आहे वडे तळण्याचा कार्यक्रम आणि एवढ्या सगळ्या लोकांसाठी नाही म्हटलं तरी 1001 वडे तळले गेले असतील, त्याहून जास्तच. बघूयात. भाई सही है.
चला 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 साईड साईड चला बाजूला निर्विघ्न कार्य सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वरे विघ्नहरेश गुंजू वधूवराभ्या शुभदान ददातु शुभमंगल यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषि विश्वमानस्य तत्ते भवतु मंगलम शुभमंगलम लड्डू भोजना सर्वदाय प्रसमूये स्थितो यस्तु नित्यम् असुरसुमंद्रे पूजितो विघ्नहर्ता सकल भुवननाथो मंगलं ददातु शुभमंगलम् देवलग्नं सुदन्तदेव ताराबलं चन्द्रदेव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपते देवाचं नाव घ्यायला सांगा इष्ट देवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे चित्ती स्मरण करवे शुभमंगल उमा महेश्वर चिंतन अयोध्यापती श्री प्रभुराम चिंतन जय घंटा आदि शब्द प्रमाण अति समीप अत्यासन्न तर गाईज आजचा दिवस आहे हा लग्नाचा आणि आम्ही खूप धमाल एन्जॉय करायचो जेव्हा नाचत आमच्या बहिणीला घेऊन मंडपात आलो आणि त्याच्यानंतर अतिशय सुस्वर मंगलाष्टकाचा हा लग्नाचा सोहळा पार पडला. सर्वांचे हार्दिक स्वागत. लक्षात ठेवा लवकर संपवायचं होतं. तर गाईज लग्न झालं आणि मला खबर मिळाली की एका ठिकाणी जाल्याचा म्हावराला आहे. भोयटा ताम काटेरी कोलबी ताम कोमट सगळा बघाय मी तिथनं पळालो. तर मग झाली संध्याकाळी मी झाली वरातीची आपल्या बहिणीला निरोप द्यायची. तर या बघताना माझं पण निरोप घेऊन आला उघडून आला लांबची वाट झाली आणि लांबच येतो
वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. जय आगरी कोळी, एकविरा माते की जय.